नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सकाळचे 11 वाजलेले आहेत. महत्त्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत. सावरकरांना भारतरत्नची शिवसेनेची मागणी आहे. नाना पटोले असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सावरकरांना भारतरत्नची काँग्रेसची मागणी नाही असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आणि हे स्पष्ट करत असतानाच नाना पटोले हेही म्हणाले की काँग्रेसनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्नची मागणी केली आहे. आम्ही कधी यंत्रणांचा दुरुपयोग केलेला नाही हेही त्यांनी म्हटलं आहे. मी काल पण माध्यमाशी बोलत असताना सांगितलं की ते शिवसेनेची भूमिका आहे. आमची भूमिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावा ही भूमिका आणि शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा ही काँग्रेसची भूमिका आहे. आता शिवसेनेची भूमिका त्यांची असू शकतो, आमची भूमिका ही आहे. आणि भारतरत्न देण्याचा अधिकार हा जो आहे हा केंद्र सरकारचा आहे, हा राज्याचा नाही. की मी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. जी बातमी आपण माथाड्यामध्ये छापलेली आहे त्या बातमीचा खुलासा आपण करावा. नाहीतर सोमवारी जी काही मला जनतेने अधिकार दिले, सोमवारी मी माझा विधानसभेमध्ये आयुधाचा वापर करेल. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत. थेट प्रक्षेपण. पुढची कारवाई करा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, त्याच्यामध्ये कमिशन तयार करणं आणि त्या कमिशनने जस्टिफाय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आपण अध्यक्ष महोदय गेले 15 महिने म्हणजे या निवडणुका नागपूर, धुळे, नंदुरबार या निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या वेळीच आपल्याला स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं कमिशन तयार केलं पाहिजे तरच ओबीसीच्या निवडणुका जस्टिफाईड होतील. आपण अध्यक्ष महोदय 15 महिने काहीच केलं नाही आणि अध्यक्ष महोदय कमिशन आपण तयार केलं नाही. आणि एवढंच नाही तर आपण हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की राज्य केवळ तारखा मागताय, पुढचं काहीच करत नाहीये. याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय, वी देअरफॉर फेल टू अंडरस्टँड ॲज टू व्हाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग ऑफ द मॅटर ऑन सच फ्लिम्झी अँड स्पेशियस ग्राउंड टू ऑब्झर्व सोब्रायटी, वी से नो मोर. अध्यक्ष महोदय यात अजून गंभीर काय आहे, यात गंभीर असं आहे की स्टेट गव्हर्नमेंट हॅज फाइल्ड अ कन्सॉलिडेटेड एफिडेव्हिट ऑन 4/2/21 wherein they plainly considered that the reservation exceeds 50% in some जिल्हा परिषद. म्हणजे आपण अध्यक्ष महोदय प्रयत्नच नाही केला, आपणच एफिडेव्हिट दाखल केलं की हो काही जिल्हा परिषदांमध्ये आमचं रिझर्वेशन 50%च्या वर गेलंय, ते तुम्ही कमी करून टाका. एकीकडे मराठा रिझर्वेशन करता अध्यक्ष महोदय आपण लढतोय, 50%च्या वरच्या करता आपण त्या ठिकाणी लढतोय. आणि या ठिकाणी मात्र अध्यक्ष महोदय आपण कुठली अशी लढाईच केली नाही. आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला त्या ठिकाणी गोष्ट इन्व्होक देखील केली नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा जो निर्णय आला आणि ह्या 5 आणि या 5 पुरतं मर्यादित नाही आहे, भविष्यातल्या सगळ्याला आता तो लागू आहे. आणि हे तर 5 रिट्रोस्पेक्टिव्हली लागू झाले आहेत की जिथल्या सगळ्या ओबीसी सीट निवडून आलेले सगळे आता बरखास्त झाले आहेत. अध्यक्ष महोदय ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात अतिशय अध्यक्ष महोदय क्लिअर जजमेंट्स आहेत. म्हणजे आपण ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस होतो आम्ही देखील कोर्टाला सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला 2011चा सेन्सस मागू आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला तारीख दिली होती. त्यानंतर आम्ही सातत्याने विषय मांडून ती स्थगिती येऊ दिली नाही अध्यक्ष महोदय. पण इम्पेरिकल डाटाचा अर्थ एवढाच आहे की राज्य सरकारने कमिशन तयार करून त्या कमिशनने डेटा तयार करायचा आणि तो डेटा जस्टिफाय करायचा. आम्ही कमिशनही तयार केलं नाही. ज्याप्रमाणे तमिळनाडूने स्वतः इम्पेरिकल डाटा तयार केला, ज्या प्रकारे मराठा रिझर्वेशन करता आपण इम्पेरिकल डाटा तयार केला, त्याच प्रकारचा इम्पेरिकल डाटा आपल्याला या ठिकाणी तयार करायला हवा होता, पण तो आपण केला नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ आणि केवळ सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात. म्हणजे आमचे मंत्री ओबीसीच्या संदर्भात मोर्चा काढायला पुढे आहेत, पण अध्यक्ष महोदय जेव्हा ही केस चालली आहे या केसकडे मात्र लक्ष द्यायला कोणी तयार नाही. एवढा मोठा निर्णय अध्यक्ष महोदय ओबीसीच्या संदर्भात येतो आणि कुठलीही कारवाई होत नाही. माझी या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे, पहिलं तात्काळ या संदर्भात सरकारने निवेदन केलं पाहिजे. दुसरं 15 दिवसात या निवडणुका घ्या असं सांगितलंय. हे जे अध्यक्ष महोदय जेवढे ओबीसीच्या जागा त्यांनी खारिज केल्या
त्यात नव्याने रिझर्वेशन टाकून आणि ते आतमध्ये आणून तेवढ्या सीट कमी करून अध्यक्ष महोदय पुन्हा नव्याने हे करा, म्हणजे त्याला ओपनच्या सीट्स धरून त्या ठिकाणी नव्याने इलेक्शन घ्या, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे की तात्काळ आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे, किमान कोरोनाचं कारण सांगून याच्यावर स्थगिती मिळवली पाहिजे, तात्काळ एक कमिशन तयार केलं पाहिजे, त्या कमिशनच्या माध्यमातून एम्पिरिकल डाटा तयार करून अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे संपूर्ण रिझर्वेशन जे ओबीसीचं आहे हे जस्टिफाय आम्ही केलं पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महोदय राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक उद्रेक तयार होईल अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भात ज्या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. या संदर्भात तात्काळ सरकारच्या वतीनं निवेदन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, स्थगन आहे? नाही, ओबीसीचा विषय आहे. 57चं नोटीस दिलंय. अध्यक्ष महोदय, आता विरोधी पक्ष नेते महोदयांनी नियम 97 प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून आता जो मुद्दा त्यांनी काल सुप्रीम कोर्टाने 3 बेंचनी जो निकाल दिलेला आहे त्याबद्दलची त्यांना असणारी माहिती सभागृहाच्या समोर ठेवून त्याच्या आधारे स्थगित करा असं सांगितलेलं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला विरोधी पक्ष नेत्यांना पण सांगायचं आहे आणि ह्या माध्यमातून सभागृहाला पण सांगायचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे ओबीसीना 1994 साली त्यावेळेस मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाप्रमाणे नेहमीच सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत होत्या. त्या आजपर्यंत पण होत होत्या. परंतु कालच्या निकालामध्ये भंडारा, गोंदिया, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्ह्यांच्या संदर्भातला तो निकाल दिलेला आहे. परंतु विरोधी पक्ष नेते असंही म्हणले की त्याचा परिणाम इतर पण जिल्ह्यावर होईल. ही पण बाब तपासून बघितली पाहिजे. माझी तर त्यांना विनंती आहे की आज शुक्रवारी पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन संपल्यानंतर त्या संदर्भामध्ये उद्या विरोधी पक्ष नेते इथं असतील तर आपण एकत्रपणे मुख्यमंत्री आपण सगळेजण एकत्र बसू, ॲडव्होकेट जनरलला बोलू, अजून काही वकिलांशी त्याच्या संदर्भातला सल्ला घेऊ. बाबा हे 5 बेंचच्या पुढं किंवा मोठ्या बेंचच्या पुढं नेऊन काही करता येईल का, ह्याच्यातनं काय मार्ग काढता येईल, ह्याच्यातनं जी अस्वस्थता आज सगळीकडे पसरलेले ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटतं की आमचं काय होणार, ही एक जी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ह्या संदर्भामध्ये आपण आयोग त्याचा नेमायचा का, तो आयोग नेमून त्याला किती काळ त्या ठिकाणी द्यायचा, या सगळ्या गोष्टीची अतिशय विस्तृतपणे चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. कालच स्वतः मुख्यमंत्री हा निकाल आल्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब मुख्यमंत्री आणि काही सन्माननीय मान्यवर त्या ठिकाणी बसलेले होते. आज सकाळी आम्ही पण काही लोकांनी एकनाथराव शिंदे, मी, बाकीच्या सगळ्या आम्ही सहकाऱ्यांनी या संदर्भातली चर्चा केलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, ह्याच्यात जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण राज्याचे प्रमुख असताना आपण सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन मराठा आरक्षण टिकवण्याच्या करता प्रयत्न केला, सभागृहाने एकमताने त्याला मान्यता दिली, त्याच पद्धतीनं आपलं सभागृह चालू आहे. दोन्ही बाजूचे सगळे सन्माननीय सदस्य ह्याच मताचे आहेत, सरकारमधले पण लोक ह्याच मताचे आहेत, आपण पण त्याच मताचं आहे की हे आरक्षण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे, ओबीसींच्या वर अन्याय होता कामा नये. आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकालामध्ये दिलेलं आहे त्याच्यात वेळ पडली तर दिल्लीचे वकील रोडकी असतील किंवा आणखीन कोण मान्यवर असतील त्यांच्याशी पण चर्चा करून ताबडतोब ह्याला काहीशी थांबवता येईल आणि ह्याच्यातनं मार्ग काढता येईल. आपण जसं सुचवलं करोनाचं संकट आहे, करोनाच्या संकटाचा आधार घेऊन काही आपल्याला त्याच्यातनं पुढे जाता येईल का, याबद्दल राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. माझी विनंती आहे की जरूर आपण त्या ठिकाणी बसू आणि मार्ग काढू. परंतु आता नेहमीचा प्रश्नोत्तराचा तास सुरू करायला आपण परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय,
आम्हाला या प्रश्नावर कुठेही एक मिनिट जयजी, आम्हाला या प्रश्नावर कुठेही राजकारण करायचं नाही. हा ओबीसीचा प्रश्न आहे. दादा, हा प्रश्न अजून महत्वाचा याकरता जयकुमार जे मांडायचा प्रयत्न करतायत, धुळे आणि नंदुरबारमध्ये आपल्या कायद्यात आपण असं म्हटलं होतं की जिथे 50% SC STचं रिझर्वेशन झालं तिथे उरलेल्या 50%त 27% ओबीसीला मिळायचं. आता तेही स्ट्राईक डाऊन केलाय काल. त्यामुळे आता अशा ठिकाणी ओबीसीला एकही सीट मिळणार नाही. एकही सीट जिथे पेसा आहे किंवा जिथे पार्शली अध्यक्ष महोदय पेसा लागू आहे किंवा शेड्यूल्ड पार्शल एरिया आहेत, अशा ठिकाणी अनेक ठिकाणी आता एकही सीट ओबीसीला राहणार नाही. त्यामुळे गंभीर प्रश्न आहे. आम्ही जरूर आपला साथ द्यायला तयार आहोत. आपण बैठक बोलवा. त्या बैठकीच्या माध्यमातून आपण हा प्रश्न ऐरणीवर घेऊन सोडवला पाहिजे. आणि माझी विनंती त्यावेळेस राहणार आहे की याच्यात कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे, लक्ष देण्यात आलं नाहीये. कारण आपण ऍफिडेव्हिट देऊन कन्सिड केलाय की हो चालतंय म्हणून. आपण बघा आपलं ऍफिडेव्हिट, आपण जस्टिफाय, जसं आपण मराठा आरक्षणात जस्टिफाय करतोय की नाही 50%च्या वरचं बरोबर आहे आमचं, कारण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, तसं शेड्यूल एरियात तर आपलं वाचूच शकलं असतं. कारण इंदिरा सहानीचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये शेड्यूल एरियामध्ये 50%च्या वर जाताच येतं, पण तेही मांडण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेड्यूल एरियात देखील आपल्याला फटका पडलाय. म्हणून माझी विनंती आहे की आपण आम्हाला सोबत घ्या. आम्ही पूर्ण आपली साथ देऊ, पण कसंही करून आपण हे ओबीसीचं रिझर्वेशन वाचवलंच पाहिजे, ही माझी विनंती आहे. माननीय विरोधी पक्षनेते यांनी नियम 57 अन्वये प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 12(2) अ, ब तसेच 12(2) क अन्वये इतर मागासवर्गीय समाजाला 27% आरक्षण देण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे. प्रस्तावाचा विषय नियम 57च्या निकषात बसत असला तरीही विषयाचे गांभीर्य व या संदर्भात कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेता अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने निवेदन करावे असा मी निर्देश देत आहे. प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 2183 श्री अबू आजमी. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक नंबर 21,183. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मंत्री जी का जवाब आ गया है, मैं उससे सेटिस्फाई हूं, लेकिन मैं मंत्री जी से एडिशनल पूछना चाहता हूं कि जो कारखाने में बनाया गया 132 किलो का ड्रग्स, एका बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा सगळी प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते बोलत होते विधानसभेमध्ये आणि त्याला उत्तर दिलेलं आहे अजित पवार यांनी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या भारतरत्न संदर्भातल्या बातमीकडे येतो आहोत. नाना पटोले यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा नाहीये असं म्हटलंय. सावरकरांना भारतरत्न द्यावं असं पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवलं आहे, ते सरकारचं आहे की वैयक्तिक मुख्यमंत्र्यांचं, असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. बरोबरीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलंय, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भूमिकेशी ते सहमत नाहीत. आमचा सवाल माननीय मुख्यमंत्र्यांना हा आहे. परवा सुद्धा सदनामध्ये वक्तव्य करताना ते म्हणाले की सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठीचा पत्रव्यवहार मी आणि माझ्या सरकारने केलाय. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्टता द्यावी. तुम्ही लिहिलेलं पत्र हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं आहे का व्यक्तिगतरित्या लिहिलेलं उद्धव ठाकरेजी यांचं पत्र आहे? मराठा आरक्षणावरून आज भाजप आक्रमक दिसला. मराठा आरक्षणावरून भाजपनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारला काही वाटत नाहीये अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली. ट्रान्सलेशन करून वकिलांना दिलेला नाही. वकील सुप्रीम कोर्टातला 2700 पानाचा अहवाल वाचत नाहीत. त्यांना जिस्ट दिलेला नाही की थोडक्यात हा असा अहवाल आहे.
कारण पहिली तर लढाई अशी आहे सुप्रीम कोर्टामध्ये की हा जो मागास आयोगाने अहवाल केला की ज्या अहवालावर मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास ठरला, तो अहवाल सुप्रीम कोर्टात टिकवलं. ही निम्मी लढाई जिंकणार, पण ह्या विषयावर कोणाचा अभ्यास नाहीये, वकिलांना घेऊन बसणं नाहीये आणि त्यामुळे स्टे आला. 9 राज्यामध्ये 50% जास्त रिझर्वेशन आहे, त्याला का नाही स्टे आला? 11 जणांच्या खंडपीठा 11 जणांच्या न्यायाधीशांच्या समोर ही केस जायला अडचण नव्हती. परंतु ह्या सरकारमधल्या अनेकांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतच नाही. एक तर मराठा मागास, मग हे मागास. आता ते फॉरवर्ड नेते आहेत, ते बॅकवर्ड नेते कसे काय होणार? आणि मराठा समाजातला माणूस शिक्षणाने आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला, त्यांच्या मागे रिकामे फिरणार कोण? आणि त्यामुळे 8 ते 20 या कालावधीमध्ये ही केस नीट लढवली गेली नाही. परमेश्वर करो आपल्याला यश मिळावं. आम्ही विरोधक असले तरी सुद्धा समाजाचं हित पाळणारे आहोत. पण 8 ते 20 मध्ये ही केस नीट लढवली गेली नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल ह्या महाराष्ट्र सरकारला. नाशिकच्या बातमीकडे वळतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. राज ठाकरे मास्क न घालताच नाशिक शहरात दाखल झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क घेतलेल्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढून टाकण्याचा इशारा केला. राज यांच्या नाशिक दौऱ्यातही विना मास्क एंट्रीवर प्रशासन काही भूमिका घेतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमधली ही दृश्य आहेत. राज ठाकरे एका कार्यक्रमाकरता, एका विवाह सोहळ्याकरता नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत, पण ते विना मास्कच नाशिकमध्ये पोहोचलेत. आता विना मास्क नाशिकमध्ये ते कार्यक्रम अटेंड करणार आहेत, फिरतायत, ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. मग नाशिक प्रशासन आता काही कारवाई करणार का, सूचना त्यांना करणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा विना मास्क दिसतायत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रशांत, जेव्हा राज ठाकरे मुंबईमध्ये विना मास्क कार्यक्रमांमध्ये दिसतात तेव्हाही टीका होते, चर्चा होते. आता ते नाशकामध्ये आलेले आहेत, ते विना मास्क दिसलेत आणि जो कोणी त्यांचा पदाधिकारी मास्क घालून होता त्यालाही त्यांनी सूचना केल्या की मास्क काढ. तर काय सांगाल या सगळ्याविषयी? नक्कीच सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी आपली भूमिका ठाम घेतली तसंच वर्तणूक त्यांची आज नाशिकातही दिसली. तारांकित हॉटेलमध्ये ज्यावेळेस ते पोहोचले त्याच वेळेस त्यांनी गाडीतनं उतरताना अर्थातच विना मास्क उतरले होते. माजी महापौर अशोक मुर्तडक त्यांच्या स्वागतासाठी तत्काळ पुढे आले. त्यांनी तत्काळ मास्कवरनं त्यांना टोकलं आणि त्यांनीही लगेच मास्क काढला. मनसेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसेच्या महिला आघाडी या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास सगळेच विना मास्क पूर्ण या कॅम्पसमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की या तारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच नो मास्क नो एंट्री नावाचा मोठा बोर्ड आहे. पण कोविडच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन किंवा पालन या ठिकाणी करताना दिसत नाहीये. कोणी सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीये. म्हणजे त्या हॉटेलची जी यंत्रणा असते गेटवर रोखणारी ती सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीये. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर कोणी विनामास्क असेल तर त्याच्यावर 1000 रुपये दंडात्मक कारवाई केली जाते. अनेक ठिकाणी पोलीस स्वतः जात आहेत, कारवाई करताय, महानगरपालिकेचं पथक करताय. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस बरेच आहेत, पण प्रत्यक्षामध्ये कारवाईच्या नावाने फक्त शून्यता दिसून येते. मास्कचा वापर हा अक्षरशः आज अत्यंत नगण्य स्वरूपामध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यात दिसून येतोय. सुवर्ण, आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झॅक्टली. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. खरंच हाच मुद्दा आहे की त्यांनी स्वतः मास्क घातलेला नाही आणि त्यांच्या सोबत जे आहेत त्यांनी सुद्धा मास्क घातलेला नाही. तर आता प्रशासन काही पावलं उचलणार का, त्यांच्यावर कारवाई होणार का दंडात्मक, हे बघणं महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आपण बुलेटिनमध्ये आणि जाताना आठवण करून देतो, कोरोनाच्या या महामारीने आपल्या सगळ्यांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या विषाणूला मात करण्याकरता आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय. या मोहिमेमध्ये अर्थातच नेटवर्क 18 आपल्यासोबत आहेच, पण जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. या उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत निश्चित करावं लागणार आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. चंद्रकांत दादा त्याच्यात लक्ष घालायचे, त्यामुळे कुठेतरी सरकारला देखील, कारण हे
या केसेस अशा असतात की ज्याच्यामध्ये ऑन द स्पॉट डिसिजन्स घ्यावे लागतात आणि अनेक वेळा त्यात कायद्याचे मुद्दे उपस्थित झाल्यानंतर म्हणजे हा शब्द वेगळा मला आठवत नाही म्हणून, पण त्याला बगल देणारे निर्णय घेऊन आपलं आरक्षण आपल्याला वाचवावं लागतं. अशा प्रकारचे त्या ठिकाणी करायच्या ऐवजी थेट कन्सिड करणारा ॲफिडेव्हिट देणं, याचा अर्थ सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष आहे. जिस तरीके से 5 जिलों में जिला परिषद चुनाव को रद्द किया सुप्रीम कोर्ट ने, क्या सरकार सही तरीके से अपनी बात नहीं रख पाई है और क्या कुछ हुआ? आपने सदन में भी बात. देखिए, 15 महीने पहले सुप्रीम कोर्ट ने 5 जिला पंचायतों के चुनाव में कंडीशनल चुनाव करने की परमिशन दी थी और उसमें कहा था कि पिटीशन के आउटकम को सब्जेक्टिव रहते हुए ओबीसी की जगह का रिजर्वेशन रहेगा. उसके बाद 15 महीने हो गए, कल निर्णय आया और कल के निर्णय में उन्होंने ये सारी सीटें रद्द कर दी, चुनाव सारे निरस्त कर दिए और वापस ओपन चुनाव करो करके बोला. और इतना ही नहीं, तो आगे में इस रिजर्वेशन के ऊपर एक प्रश्न चिन्ह तैयार हुआ और विशेष रूप से शेड्यूल्ड एरिया में तो ओबीसी के लिए कोई रिजर्वेशन ही नहीं रहेगा, इस प्रकार का निर्णय आया. इसमें मूल रूप से सरकार ने 15 महीने पहले जो निर्णय आया था, उस निर्णय में जिस प्रकार से कमीशन बनाने को कहा था, वो कमीशन तैयार नहीं किया, एम्पिरिकल डाटा तैयार नहीं किया और सरकार ने कंसीड कर दिया और एक एफिडेविट में कह दिया कि हाँ 50% से ऊपर गया, लेकिन क्यों गया है इसका जस्टिफिकेशन नहीं दिया और इसके कारण आज ओबीसी के रिजर्वेशन के ऊपर एक प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है. हमारी मांग है कि तुरंत इसके ऊपर रिव्यू पिटीशन दाखिल होनी चाहिए, इसके ऊपर स्टे आना चाहिए और सरकार के जिन अधिकारियों ने इसमें कोताही बरती है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. जिस तरीके से ओबीसी को लेकर के सरकार ने सुप्रीम कोर्ट ने 50% का कैप डाला है, क्या मराठा आरक्षण को लेकर जो लड़ाई लड़ रही है उस पे भी सवाल खड़ा हो जाएगा? सरकार के सुप्रीम कोर्ट में अपनी तरफ से बात रखते हैं. मूल रूप से हमने मराठा आरक्षण जो दिया है उसमें इंदिरा साहनी के केस में 50% से ऊपर जाने के लिए जो टेस्ट कही है, उस टेस्ट को जस्टिफाई करके हमने वो दिया है. हमारी अपेक्षा यही थी कि यहाँ पर वही सरकार ने इसमें करना चाहिए था. जब 50% से ऊपर की बात आई तो उस समय सरकार ने यही करने की आवश्यकता थी, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने इंदिरा साहनी जजमेंट में बहुत स्पष्ट रूप से कहा है कि शेड्यूल्ड एरिया है तो वहाँ पर हो ही सकता है. अब अगर ये सारी बातें सामने आती तो धुले है, नंदुरबार है, इसमें अलग निर्णय कोर्ट देता, क्योंकि वो तो इंदिरा साहनी की टेस्ट में बिल्कुल फिट बैठते, वो शेड्यूल्ड एरिया है, लेकिन वो भी बातें सामने नहीं आई. तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं ये मामले का कुछ ना कुछ असर तो उसके ऊपर आएगा, लेकिन पूरा असर आएगा असं मुझे लगता नाही. एक वेगळा प्रश्न होता. नाशिक जिल्ह्यामध्ये एक स्टॅम्प घोटाळा समोर आलेला आहे आणि त्या प्रकरणात अनेक शासकीय निबंध कार्यालयातील अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 3 रेकॉर्ड बुक जे आहेत ते देवळामधले ते देखील गायब झालेले आहेत. नाही, हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा घोटाळा समोर आलेला आहे. मी देखील त्या संदर्भातल्या बातम्या वाचल्यात, त्याची माहिती मी देखील मराठा आरक्षणावरून भाजप आक्रमक झालेला आहे. त्या पाठोपाठ ओबीसी आरक्षणासंदर्भात सुद्धा विधानसभेमध्ये मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी मांडला. आता विधान भवन परिसरामधून प्रतिक्रिया येत होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणाविषयीच ते बोलत होते. रेट पिटिशन दाखल करण्याविषयी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नाना पटोले यांनी भारतरत्नच्या मागणी संदर्भात आज स्पष्टीकरण केलं. त्यांनी असं स्पष्ट केलं की सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी ही शिवसेनेची आहे. भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, आज भारतरत्न देण्यासंदर्भातलं जे वक्तव्य समोर आलंय नाना पटोले यांचं, काय सांगाल यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? ही मागणी महाराष्ट्राच्या सावरकरांवर निस्सीम श्रद्धा प्रेम करणाऱ्या सर्वांची आहे. ही मागणी जगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर करणाऱ्या, निस्वार्थ भावनेनी सावरकरांवर प्रेम करणाऱ्या साऱ्या जनतेची आहे. काँग्रेस अतिशय घृणा येईल असं वर्तन हे सावरकरांच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं आहे. त्यांनी जी पुस्तिका काढली त्या पुस्तिकेमध्ये इतके निंदनीय अशा शब्दाचा उपयोग केला. हा जो नानाभाऊ पटोले हे सांगितलं, आज मी मनात विचार केला की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी असते तर या एका वक्तव्यावर त्यांनी काय भाष्य केलं असतं. आपल्या श्रद्धेय बाळासाहेबांनी जेव्हा मणिशंकर अय्यर यांनी सावरकर साहेबांच्या संदर्भात, स्वातंत्र्यवीराच्या संदर्भात अतिशय निकृष्ट शब्दाचा, निम्न शब्दाचा वापर केला, तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हातात जोडा घेऊन त्या मणिशंकर अय्यरच्या प्रतिकात्मक स्टॅच्यूला मारला. आता प्रश्न एवढाच आहे, म्हणजे खरं तर विधानसभेत जेव्हा शक्य असेल तेव्हा मी विचारेन की आम्ही तर या मुद्द्यावर शिवसेनेला मदत करण्यासाठी तयार आहोत. त्यांनी एक ठराव करावा विधानसभेमध्ये. असं म्हणून चालणार नाही की केंद्राकडे प्रस्ताव मान्य देवेंद्रजींनी पाठवला. आपल्यालाही अशा प्रसंगात जेव्हा असं वातावरण संशयाचं धुकं आहे, या संशयाचं धुकं असताना महाराष्ट्रामध्ये ही अतिशय सुस्पष्टपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रस्ताव मांडावा. या अगोदर अनेकदा प्रस्ताव मांडण्यात आले आहेत आणि त्या प्रस्तावाला आपण मंजूर करून पाठवू. सुधीरजी, पण असं आता स्पष्टीकरण देण्याचं नाना पटोलेंनी काय कारण? म्हणजे अंतर्गत सुस्पष्टता नाहीये हे तर दिसतच आहे महाविकास आघाडीमध्ये, पण असं स्पष्टपणे सांगणं की काँग्रेसने या दोघांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे आणि सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आमची नाहीये. मग आशिषजींनी जो प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्र्यांनी जे पत्र पाठवलं ते त्यांचं वैयक्तिक होतं का, हाही खरं महत्वाचा मुद्दा आहे. नाही, या मुख्यमंत्री महोदयांनी पत्र पाठवलेलंच नाहीये. पत्र देवेंद्र फडणवीसांचे दोन्ही पत्र 18 आणि 19. या मुख्यमंत्र्यांनी अजून पत्र नाही पाठवलं. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा वैयक्तिक प्रश्न नाहीच आहेत. म्हणून मी आग्रही मागणी करतोय की आता माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी या संदर्भात विधानसभेत ठराव मांडावा. आम्ही त्याला पाठिंबा. नक्की नक्की. सुधीरजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते, जे असं म्हणतायत की प्रस्ताव मांडावा मुख्यमंत्र्यांनी आणि त्याला पाठिंबा भाजप देईल, म्हणजेच अधिक स्पष्टता होऊ शकेल. एक छोटासा ब्रेक घेऊया इथे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हवी आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत. सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज कनेक्शन प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. एनसीबी कडून पहिली चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे. जवळपास 12,000 पानांची ही चार्जशीट आहे. एनसीबी आज कोर्टामध्ये ही चार्जशीट दाखल करणार आहे अशी ही माहिती समोर येते. चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी आहेत आणि एकूण 33 जणांवर आरोपपत्र दाखल होणार आहे. जवळपास 12,000 पानांची ही चार्जशीट आहे. सुशांत सिंह राजपूत ड्रग कनेक्शन प्रकरणासंदर्भात चार्जशीट आज एनसीबी दाखल करणार आहे कोर्टामध्ये. यामध्ये रिया चक्रवर्तीला मुख्य आरोपी करण्यात आले आणि रिया चक्रवर्ती सोबत एकूण 33 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात येईल. ही सगळ्यात मोठी बातमी आहे. रिया चक्रवर्ती हिची चौकशी झाल्यानंतर तिला ताब्यात घेऊन तीही 3 दिवस तरी किंबहुना त्याहून जास्त दिवस ती कारावासामध्ये होती. तिचा भाऊ आणि त्यांच्याशी निगडीत असलेले अनेक ड्रग्ज तस्कर संपर्कात आलेले होते. आता 33 जणांवर आरोपपत्र आज दाखल केलं जाणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे धुळ्यामधून. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 207 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. धुळे शहर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा कोरोना हॉटस्पॉट बघायला मिळतोय. सध्या जिल्ह्यात 1173 ऍक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे धुळे शहरामध्ये सगळ्यात जास्त 910 रुग्ण आढळून आले. शहरातील देवपूर आणि कॉलनी या परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरात 1000 नवीन कोरोना रुग्णांची वाढ धुळ्यामध्ये बघायला मिळते. या बातमीसह बुलेटिनमध्ये आता इथंच थांबतोय. अजून काही ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.